तो फ्रेंड, आपण शिकत आहोत अन अनकाउंटर ऑफ ए स्पेशल काइंड, ज्याचा मी तुम्हाला फर्स्ट व्हिडिओ दिलेला आहे. आता सेकंड व्हिडिओमध्ये जो रिमेनिंग लेसन आहे तो तुम्हाला टीच करेल आणि थर्ड व्हिडिओमध्ये हे जे क्वेश्चन आन्सर्स आणि ग्रामर हे आपण डिटेल पाहणार आहेत. आपण अनकाउंटर ऑफ ए स्पेशल काइंड मध्ये फर्स्ट व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज्ड देअर पीच ऑफ क्राय, या ठिकाणापर्यंत आपण पाहिलं होतं. आता त्याच्यानंतरचा जो पॅसेज आहे आपण तो स्टार्ट करूया आणि जसंही हा लेसन संपतो त्यानंतर आपण या लेसनचे कसे आन्सर्स लिहायचे, या लेसनवरचं जे ग्रामर आहे ते कसं सॉल्व्ह करायचं हे पाहूया. तर चला स्टार्ट करूया आपण. तर चेंज्ड सर्कमस्टन्सेस याचा अर्थ होतो बदललेली परिस्थिती. सडन अनएक्सपेक्टेड अटॅक, अचानक झालेला अनपेक्षित हल्ला. फ्रॉम अननोन काउंटर्स, अज्ञात ठिकाणाहून झालेला अचानक हल्ला आणि बदललेली परिस्थिती. हेच अगोदर या शब्दांची मिनिंग माहिती असणं गरजेचं होतं म्हणून सांगितले. तर पहा, द चेंज्ड सर्कमस्टन्सेस अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स फोर्स्ड द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओव्हर द वरंडा. काय झालं होतं? मी या ठिकाणाहून दगड मारत होतो. तपन मुखर्जी द रायटर, जे नरेटर आहेत ते सांगतायत. ते एका साईडला त्या लंगूरला दगड मारत होते, दुसऱ्या साईडला कुत्र्यांचा जो घोळका आहे ते मोठमोठ्याने त्यांच्यावरती भुंकत होते. आणि या सगळ्या बदललेल्या परिस्थितीला बदललेली जी परिस्थिती आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती होणारा जो अटॅक आहे अनएक्सपेक्टेड अटॅक, आणि तो अटॅक हा न समजणाऱ्या ठिकाणाहून होत होता. या सर्वांनी त्याला असा फोर्स केला, त्याच्यावर असा दबाव आणला कुणावरती? लंगूरवरती. त्या लंगूरने तो बेबी जो आहे तो ड्रॉप केला. ड्रॉप मीन्स त्या ठिकाणी सोडून दिला. कुठं सोडला? फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओव्हर द वरंडा. वरंडाचा जो स्लोपिंग रूफ आहे, उतरता वरंडा छप्पर आहे, त्या छपरावरती त्या बेबीला त्या लंगूरने ड्रॉप केलं. आता ड्रॉप केला आणि लंगूर काय झाला, हा जो मेल वानर होता तो पळून गेला. आता बेबीवरती फार मोठा अटॅक झाला होता आणि बेबीला त्या ठिकाणी त्या स्लोपिंग रूपवरती सोडून दिल्यानंतर द बेबी वॉज लिस्टलेस. लिस्टलेसचा अर्थ बेबी विदाउट एनी एनर्जी. लिस्टलेसचा याचा मिनिंग काय होतं? विदाउट एनी एनर्जी, कसल्याही प्रकारची ताकद नसणारा जाणवत होता. अँड अपियर टू बी डेड. आता एनर्जी नसल्यामुळे साहजिकच खूप मोठा त्याच्यावर अटॅक झाला होता. तो जाणवत होता की हा डेड आहे असं जाणवत होता. as its body started to slide down, जशी त्या स्लोपिंग रूपवरून वरंड्याच्या त्याची बॉडी स्लाइड डाऊन होऊ लागली. स्लाइड डाऊन म्हणजे घसरू लागली. द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ द डॉग ग्रू मॅनिफोल्ड. मॅनिफोल्डचा अर्थ मोर अँड मोर. ओके, एक्साइटमेंट वाढली कुणामध्ये? ह्या डॉगच्या घोळक्यामध्ये. का एक्साइटमेंट वाढली बरं? बिकॉज ऑफ आता त्यांना लक्षात आलं होतं की हे जे वानराचं बेबी आहे ते आता आम्हाला काय होईल? खाण्यासाठी भेटेल. एक चांगली आज आमची शिकार पण होईल आणि मेजवानी पण होईल. ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ ए गुड किल अँड मील. ओके, चांगली शिकार पण होईल आणि चांगले जेवण पण होईल. या बेसने ते पॅक ऑफ डॉग्स फार एक्साइटेड झाले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर मी काय केलं मग? तपन म्हणतात, नरेटर म्हणतात, कीपिंग द डॉग्स. कीपिंग मीन्स ठेवले. कीपिंग द डॉग्स ॲट बे विथ द स्टिक. त्यांना मी काठीने हाकलून दिलं त्या ठिकाणी. कीपिंग द डॉग्स ॲट बे विथ द स्टिक. काठीने त्यांना हाकललं आणि त्यानंतर आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर्स टेल. बेबी लंगूर्सची जी टेल आहे ती पकडण्यात मी समर्थ झालो. आय मॅनेज टू कॅच, कारण तो स्लाइड डाऊन होत होता स्लोपिंग रोप ऑफ द वरंड्यावरून आणि तो खाली पडत असताना त्याची टेल मला पकडायला जमली. जस्ट ॲज इट टिप्ड ओव्हर द एज ऑफ द टाईल रूफ. टाईल रूफवरून तो जसाही खाली असं पडणार होता, तो काटाला आला होता, त्याच वेळेस मी त्या बेबी लंगूरची टेल पकडण्यात समर्थ झालो. द बेबी अपियर्ड इनर्ट. इनर्ट मीन्स पॉवरलेस, मोशनलेस. तो बेबी मोशनलेस, पॉवरलेस दिसत होता. अपियर्ड मीन्स दिसत होता.
अँड लाईफलेस, म्हणजे जसं की तो मेलेलाच आहे, जीवन त्याचं संपलं आहे. इट वॉज इंडीड ए मेल बेबी, आणि खरं सांगू, खरोखरच तो मेलच बेबी होता, नर बेबी होता तो. ठीक आहे, कारण त्यांच्या क्लॅबमध्ये ते आहे ना वानराच्या ह्याच्यात प्राण्यांमध्ये, की एकच मेल राहू शकतो, एकापेक्षा जास्त मेल असेल तर त्याला मारलं जाऊ शकतं. ना बेबी लंगूर जिवंत राहू शकतो, ना ॲडल्ट लंगूर जिवंत राहू शकतो त्या कळपामध्ये. ठीक आहे. बाय दिस टाइम, तोपर्यंत या वेळेत, हे जे चालू असतं त्यावेळेस, माय पॅरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट ऑन टू द वरंडा. माझे आई वडील आणि माझ्या बहिणी हे सर्व चालू असताना ते वरंड्यात आले. अँड वी आर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. आणि माझं जे बचाव पथकाचं कार्य चालू होतं ते त्याचे ते साक्षीदार होते. मीन्स दे वेर वॉचिंग व्हॉट वॉज आय एम डुईंग. ओके, मी काय करत होतो ते सर्व ते पाहत होते. सम ऑफ आवर नेबर्स, काही आमचे शेजारी सुद्धा, हॅड ऑल्सो गॅदर्ड, ते सुद्धा गोळा झाले, पण इन द डिस्टन्स, एका अंतरावरती. सम ऑफ आवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स, काही अंतरावरती आमचे काही नेबर्स गोळा झाले होते तिथं. I took the baby langur to our backyard and gently laid him on the floor inside the poultry coop. पोल्ट्री कूपचा अर्थ कोंबड्याचा खुरुंडा. कोंबड्याच्या खुरुंड्याच्या आतमध्ये फ्लोअरवरती मी त्या बेबी लंगूरला हळूवार झोपवलं, हळूवार ठेवलं. ओके, जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप. त्यानंतर हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅच्ड. त्याचे जो शरीर होतं फुल ऑफ डीप बाईट मार्क्स, सगळ्या जखमा झालेल्या होत्या, आणि स्क्रॅच्ड मीन्स वर्ण आलेले होते, खूप खोलवरती, डीप खोलवरती. बाईट मार्क्स मीन्स जखमा झाल्या होत्या, आणि स्क्रॅच्ड मीन्स वर्ण आले होते त्याच्या बॉडी. ब्लड वॉज ओझिंग, रक्त वाहत होतं. फ्रॉम सम ऑफ द ओन्स, काही जखमेमधनं रक्त वाहत होतं. ब्लड वॉज ओझिंग फ्रॉम सम ऑफ द ओन्स. द बेबी रिमेन्ड मोशनलेस, आणि हा बेबी मोशनलेस होता, म्हणजेच काय, इनर्ट होता. आपण वरती शब्द पाहिला की नाही, तो इनर्ट मीन्स पॉवरलेस, त्याच्यात कसल्याही प्रकारची एनर्जी नव्हती. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द ओन्स. माझ्या पप्पाने त्याला सर्वात अगोदर फर्स्ट एड प्रोव्हाइड केलं, मीन्स त्याच्या ओन क्लिअर केलं, त्याच्यावर मेडिसिन्स लावलं, अँड स्टॉप द ब्लिडिंग. आणि त्याची जी ओन मधली जी ब्लिडिंग चालू होती, फ्लोईंग होत होती, ओझिंग होत होती, ती काय झाली, स्टॉप झाली. आय वॉज रिलीव्ड, खरं सांगू मला खूप बरं वाटलं. कधी बरं वाटलं, टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रिदिंग. हा बेबी, जो बेबी लंगूर आहे, हा वानर आहे, तो ब्रिदिंग करत आहे, श्वासोच्छवास घेत आहे. हे पाहिल्यानंतर मी खरोखरच रिलीव्ड झालो. आय वॉज रिलीव्ड मीन्स हॅपी झालो, असं चिंतामुक्त झालो, त्याचा अर्थ असा होतो. इवन दो हिज ब्रीथ्स वेअर शॅलो, जरी त्याची ब्रीथिंग ही हळूवार होती, तरी पण मी थोडासा रिलॅक्स होऊन गेलो की या द बेबी इज अलाइव्ह. ओके, त्याच्यानंतर काय झालं आपण पाहूया नेक्स्ट पॅसेजमध्ये. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर, त्याच्या अंगावरती थंड पाण्याचा शिपकारा केला. मेड द बेबी स्टेअर, त्या बेबीला म्हणजे स्टेअर मीन्स असं खडखडून जाग आली. अँड आफ्टर ए फ्यू शेकी ॲटम्स, काही तिने धडपड करत काही प्रयत्न केले, आणि त्या प्रयत्नानंतर तो ही सॅट अप, आणि तो बसू शकला. कारण तो झोपलेला होता, अंग पूर्ण पडलेलं होतं, आणि जेव्हा त्याच्यावरती कोल्ड वॉटरचा स्प्लॅश केला किंवा कोल्ड वॉटर शिंपडलं, त्या शिंपडलेल्या वॉटरने त्याच्यामध्ये थोडीशी तरतरी आली, आणि त्यांनी काही शेके ॲटम्स मीन्स धडपड केल्यानंतर तो बसू शकला. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक, खरोखरच त्याला एक खूप मोठा धक्का बसला होता. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक, खूप मोठा धक्का बसला होता. अँड स्टार्टेड ट्रम्बलिंग, आणि स्टार्टेड ट्रम्बलिंग मीन्स असं थरथर करत होता. कसं, लाईक लीफ इन द विंड, हवेमध्ये एखादं पानं असतं की नाही, आणि ते हवेवर थरथर करत जातं, लाईक दॅट तो ट्रम्बलिंग करत होता. हिज टू लिटल ट्विंकलिंग आईज, त्याचे ते छोटे ट्विंकलिंग आईज
स्वेल्ड अप भरून गेले होते विथ टीयर्स, अश्रूने ते डोळे, छोटे छोटे डोळे भरून गेले होते. अँड ही स्टार्टेड टू सोब. स्टार्टेड टू सोब मीन्स हुदके देत तो रडू लागला. विथ ए मफल्ड क्राय. मफल्ड क्राय मीन्स असं कमी आवाजामध्ये, मोठ्या आवाजात नाही, जोरामध्ये नाही. ओके. अँड सोबिंग करू लागला होता. कसं सोबिंग पाहता, जस्ट लाईक ए ह्युमन चाइल्ड. मानवाचं बाळ असतं की नाही त्या पद्धतीने तो सोबिंग करत होता. सोबिंग मीन्स रडत होता हळूवारपणे. मानवाचं बाळ पहा, वुड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा. ट्रॉमा मीन्स ग्रेट डिस्ट्रेस. ट्रॉमाचा अर्थ काय होतो? ग्रेट डिस्ट्रेस. ग्रेट डिस्ट्रेस म्हणजे एक मोठासा धक्का बसला आयुष्याला, तेव्हा लहान बाळ काय होतं, असं हुदके देत रडतं. लाईक दॅट हा पण बेबी लंगूर जो होता, तोही बेबी लंगूर त्याच पद्धतीने सोबिंग करत होता. आय ऑफर्ड हिम ए पील्ड बनाना. मी त्या बनानाची स्किन काढून त्याला दिली. आय ऑफर्ड हिम ए पील्ड बनाना. त्या बनानाची स्किन काढली आणि त्याला ऑफर्ड केली की घे रे बाबा. विच ही ॲक्सेप्टेड विथ हिज अनस्टेडी हँड. त्याने ती स्वीकारली, पण अनस्टेडी हँड म्हणजे थरथर कापणाऱ्या हाताने तिने ती स्वीकारली. अँड बिगॅन टेकिंग हेजिटेड बाईट. आणि तो थरथर कापत लटलट कापत तो ती केळी खात होता, एक एक घास खात होता. My attention was fixed on the revival of the baby langur. My attention was fixed. माझं पूर्ण लक्ष त्याच्यावर केंद्रित होतं. कुणावरती? ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लंगूर. बेबी लंगूरची प्रकृती सुधारवणं. रिवायवल ऑफ द बेबी लंगूरचा अर्थ त्याची प्रकृती सुधारवणे, त्याची प्रकृती इन्क्रीज, गुड होणे, पिकअपमध्ये येणे, एक चांगली होणे, याच्यासाठी माझं पूर्ण लक्ष त्याच्यावर फिक्स्ड केलं होतं. सडनली, पण अचानक, आय हॅड अन अनकॅनी फिलिंग्स ऑफ बिईंग वॉच्ड. बिईंग वॉच्डचा अर्थ कोणीतरी तुमच्यावरती लक्ष ठेवणं. अनकॅनी फिलिंग म्हणजे विचित्र भावना वाटणं. अनकॅनी फिलिंगचा अर्थ विचित्र भावना वाटणं. ऑफ बिईंग वॉच्ड, कोणीतरी तुमच्यावरती लक्ष ठेवत आहे अशी अचानकपणे तुम्हाला विचित्र भावना तयार होणं. ओके. देन आय टर्न अवे. मी थोडंसं बाजूला होऊन पाहिलं. फ्रॉम द कूप, खुर्ट्यातून थोडंसं बाजूला होऊन पाहिलं. अँड लुक्ड अप, वरती पाहिलं. आय टर्न अवे फ्रॉम द कूप अँड लुक्ड अप. वरती पाहिल्यानंतर देअर सॅट द मदर लंगूर ऑन आवर किचन रूफ. आमच्या किचनच्या छपरावरती ती मदर लंगूर बसलेली होती, हे मी पाहिलं. आणि ती मदर लंगूर म्हणजे मदर वानर, वॉचिंग एव्हरी मूव्ह आय मेड. आणि ज्या काही मी हालचाली करत होतो त्या सर्व हालचालीकडं ती लक्ष ठेवून होते. प्रत्येक हालचालीकडं, माझ्या प्रत्येक हालचालीकडं ती लक्ष ठेवून होते. ती सिम्पली सॅट देअर क्वाइटली. ती तिथं शांत बसून ह्या सर्व माझ्या मोमेंट्स काय करत होते, वॉचिंग करत होते. ॲज इफ कन्व्हिन्स्ड, जसे ती स्वतःलाच कन्व्हिन्स करत होती, स्वतःलाच सांत्वन करत होती, दॅट नो हार्म वॉज बिईंग डन टू हर चाइल्ड. तिच्या बाळाला कसल्याही प्रकारची हार्म मीन्स विजा झालेली नाही, असं ती स्वतःला कन्व्हिन्स्ड मीन्स सांगत होती की नो, या माय बेबी इज सेफ. ओके. देर इज नो हार्म. बिकॉज, कारण मला ती पाहत होती आणि बेबी त्या कूपमध्ये होता, ती त्या वरंड्याच्या रूपवरून पाहत होती. त्या दरम्यान काय झालं पहा, या दरम्यान काय झालं. मीनवाईल, या दरम्यान, द बेबी सेन्स्ड द प्रेझेन्स ऑफ हिज मदर. पहा, आता मम्मी तर त्याला लक्षात आलं की अरे, बेबीला सेन्स झालं की अरे हा, मम्मी तर कुठंतरी आहे, माझी मम्मी. बेबी लंगूरला वाटलं की या बेबी सेन्स्ड द मदर इज प्रेझेंट एल्सवेअर, कुठंतरी मम्मी माझी प्रेझेंट आहे. अँड स्टार्टेड टू सोप अँड क्राय लिटल लाउडर. अँड स्टार्टेड टू सोप, परत हुदके देत रडू लागला. पण यावेळेस काय, क्राय लिटल लाउडर, थोडा जोराने रडू लागला तो, थोडासा जोराने रडू लागला. आय रिट्रीटेड फ्रॉम द डोअर ऑफ द कूप. त्या खुर्ट्याच्या दरवाज्यातून मी बाहेर आलो. रिट्रीटेड मीन्स कम बॅक फ्रॉम दॅट कूप
अँड अलाव अँड टू अलाव द मदर, आणि मम्मीला मी परवानगी दिली. कोणत्या मम्मीला? मदर लंगूरला. ॲक्सेस टू हर बेबी, तिने त्या कूपमध्ये यावं आणि कूप मध्ये येऊन तिचा बेबी लंगूर घेऊन जावा. ओके, याच्यासाठी मी तिला परवानगी दिली आणि मी रिट्रीटेड त्या कूपमधनं झालो. रिट्रीटेड मीन्स कम आउट फ्रॉम दॅट कूप अँड अलाव दॅट मदर लंगूर टू गो इनसाइड द कूप अँड टेक युअर बेबी अँड गो अवे, लाईक दॅट. ओके, त्याच्यानंतर लगेच बेबी लंगूर इमिजिएटली ताबडतोब द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोअर ऑफ द कूप. लगेच ती मदर लंगोर आमच्या किचनच्या रूफवरती होती. ती तिथून खूप स्पीडने खाली उतरली आणि त्या कूपमध्ये गेली. कूपमध्ये एंट्री केल्याबरोबर पिक्ड अप द बेबी इन हर आर्म्स, लगेच त्या बेबीला स्वतःच्या आर्म्समध्ये घेतलं, स्वतःच्या बाहूमध्ये घेतलं. शी गेव द बेबी ए थ्रू बॉडी इन्स्पेक्शन to check his injuries and then cuddled him tightly in her bosom. जसं तिने बेबीला आर्म्स मध्ये घेतलं, त्यानंतर तिने काय केलं, तिच्या जी बेबी आहे त्या बेबीच्या बॉडीचं पूर्ण इन्स्पेक्शन केलं. त्याच्या इंजुरीज, त्याच्या ज्या जखमा होत्या त्या सर्व चेक केल्या आणि हे सर्व चेक झाल्यानंतर कडल्ड हिम टाइटली, पॅक पकडलं इन हर बोझम, स्वतःच्या छातीला लावून त्याला पॅक पकडलं. द बेबी फाउंड ग्रेट सोलेस, बेबीला खूप शांतता वाटली, खूप कम्फर्टनेस वाटला. सोलेसचा अर्थ कम्फर्ट अँड पीस. खूप शांत झाला तो इन हर केअरिंग आर्म्स, इन हर केअरिंग आर्म्स. तिच्या मायेच्या हातामध्ये बेबीला सोलस वाटलं, कम्फर्ट फील केलं, पीसफुल फील केलं. या माय ममा इज हिअर अँड आय 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 डोंट नीड टू टेक केअर ऑफ माय सेल्फ. अँड त्यानंतर द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर ए फ्यू मिनिट्स. ती मम्मी त्या ठिकाणी बसती, थोड्या वेळ त्या ठिकाणी बसती, त्या बेबीला स्वतःच्या मांडीवर घेऊन त्या ठिकाणी त्याला जस्ट सांत्वन करत बसली. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पोंडरिंगच्या थिंक ओव्हर डीपली. असं जाणत होतं की ती खूप खूप विचार करू लागली. ओव्हर हर ऑप्शन्स, तिच्याकडे जे जे काही पर्याय आहेत. कशासाठी पर्याय? की त्या बेबीला वाचवण्यासाठी कुणापासनं? त्या विकृत इव्हिल लंगूरपासनं. ओके, म्हणून इफ शी वॉज पोंडरिंग ओव्हर हर ऑप्शन्स, खूप विचार करत करत गेली. अँड ट्राईंग टू फिगर आउट शोधू लागले हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ. कसं बरं मी माझ्या बेबीला सुरक्षित ठेवू शकते फ्रॉम फर्दर असॉल्ट, पुढं होणाऱ्या हल्ल्यापासनं मी माझ्या बेबीला कसं सेफ ठेवू शकते, याबद्दल ती नंबर ऑफ थिंकिंग करू लागले, नंबर ऑफ पर्याय शोधू लागले. शी वॉज थिंकिंग ओव्हर अँड ओव्हर की हाऊ शुड आय कीप माय बेबी व्हेरी सेफ फ्रॉम दॅट bad langur, from that evil langur. For a few seconds, काही सेकंदातच, the mother langur looked straight into my eyes. आणि ही जी मदर लंगूर आहे, मम्मी जी माकड मम्मी जी होती, तिने स्ट्रेट माझ्या डोळ्यामध्ये पाहिलं. इवन टुडे, जसं तिने माझ्या डोळ्यात पाहिलं मला तर शॉकच बसलं. बापरे म्हणलो की एक प्राण्याची मम्मी पण किती कृतज्ञ असते, कारण तिने जेव्हा माझ्याकडे स्ट्रेट पाहिलं त्याच्यामध्ये बऱ्याच कृतज्ञता दिसत होतं. इवन टुडे आय कॅन नॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. आज सुद्धा मी कधीही विसरू शकत नाही तिने जे माझ्याकडं पाहिलं होतं, तिने तिच्या डोळ्याने माझ्याकडे पाहिलं होतं. शोरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. शोरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड, शांत कृतज्ञता ती दाखवत होती ऑन मी, माझ्यावरती, फॉर सेव्हिंग हर चाइल्ड, तिचं बाळ वाचवल्याबद्दल ती माझ्यावरती एक सायलेंट ग्रॅटिट्यूड, सायलेंट कृतज्ञता दाखवत होती. मीन्स शी वॉज telling me ki really I am very grateful to you because you have saved my baby and I will never forget of this things. I was overwhelmed. I was
overwhelmed by the emotion. ह्या सर्व तिच्या ज्या भावना होत्या त्या पाहून मी ओव्हरफ्लेम्ड झालो, म्हणजे असं दचकल्यासारखं झालो, असं शॉक लागल्यासारखं झालं. द सेंटिमेंट, तिने ज्या इमोशन्स प्रेझेंट करण्याची स्टाईल वापरली तिने कप बोल धक्का देत मला असं जागेवरती शॉक, इलेक्ट्रिक शॉक बसल्यासारखं झालं. अँड द वे शी सेड थँक्स टू मी, आणि ज्या पद्धतीने तिने मला थँक्यू म्हटलं, ज्या वेने तिने मला थँक्यू म्हटलं, ते सगळं मला खरोखर दॅट वॉज शॉकिंग फॉर मी. आणि आजही मला ती घटना ॲज इट इज आठवते. देअर सॅट अन युनिव्हर्सल मदर, एक वैश्विक मम्मी तिथे बसली होती, होल्डिंग ए स्ट्रिकन चाइल्ड. आणि तिचं तो स्ट्रिकन चाइल्ड मीन्स टू बी हिट और हार्ड और सफर्ड चाइल्ड म्हणतात त्याला. स्ट्रिकनचा अर्थ हिट हार्ड, खूप त्याला हे मारलेला बाळ म्हणा किंवा सफर्ड झालेलं बाळ म्हणा. त्या बाळाला होल्डिंग कुशीत घेऊन बसलेली आई, इन हर लॅप, सॉरी इन हर लॅप मीन्स तिच्या मांडीवर घेऊन बसलेली ती जी आई होती. जो बाळ सफरिंग बाळ होतं, ती युनिव्हर्सल जी मदर होती, ती मम्मी मला थँक्यू म्हणत होती. या सर्व गोष्टींनी मी ओव्हरव्हेल्म्ड झालो होतो, शॉक बसला होता मला. आणि ती घटना आज इवन टुडे आय कॅन नॉट फॉरगेट दॅट स्ट्रेट लुक इन टू माय आईज. देन इन ए फ्लॅश, त्यानंतर काही क्षणातच, सी जम्प्ड विथ हर बेबी, तिच्या बेबीला घेऊन तिने उडी मारली. क्लँगिंग टू हर बेली, आणि त्या बेबीला स्वतःच्या पोटावरती असं लटकून पकडून तिने ती उडी मारून गेली. अँड रीचड आउट किचन रूफ, आणि आमच्या किचनच्या छपरावरती पोहोचली. सी सर्व्ड द एरिया फॉर द व्हिसियस, सी सर्व्ड द एरिया फॉर द व्हिसियस. तो जो व्हिसियसचा अर्थ इविल, विक्र, दृष्ट लंगूर, मेल लंगूर. तो पुरुष जो माकड होता, इविल दृष्ट असा तो पुरुष माकड होता, त्या माकडाचा एरिया तिने सर्व एरिया काय केला, सर्व्ड केला, म्हणजे चेक केला. अँड देन लिफ्ट अवे, आणि निघून गेले. इन द डायरेक्शन अपोजिट, त्या अपोजिट डायरेक्शन, त्या विरुद्ध दिशेने निघून गेले. टू द प्लेस ऑफ द व्हायोलंट एन्काउंटर, ज्या ठिकाणी ही घटना घडली होती, ज्या ठिकाणी हे एन्काउंटर घडलं होतं, त्याच्या अपोजिट डायरेक्शननी तिने उडी मारून निघून गेली. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर, ही थोडक्यात झालेली जी आमची मीटिंग आहे, जी बेबी मदर आणि त्या बेबी लंगूर बरोबर, कन्व्हिन्स्ड मी दॅट, मला हे समजलं ह्या दोन घटनेतून, दॅट इंटरस्पेसिस कम्युनिकेशन अँड म्युच्युअल ट्रस्ट, जे कम्युनिकेशन होतं वेगवेगळ्या स्पेसिस म्हणजे वेगवेगळ्या जमातीमध्ये, वेगवेगळ्या जातींमध्ये जे आम्हाला कम्युनिकेशन होतं, ते कम्युनिकेशन आणि म्युच्युअल ट्रस्ट, एक दुसऱ्यावर असणारा विश्वास, इज इंडेड ए रियालिटी, खरोखर हीच सत्यता आहे. अँड शुड एनीवन स्ट्राईक द राईट कोड, आणि प्रत्येकाने ह्या राईट कोडला घेऊन पुढे गेले पाहिजे. म्हणजेच काय की प्रत्येकाने, मानवाने पण प्राण्यांबरोबर त्याच पद्धतीने ग्रॅटिट्यूड व्यक्त केला पाहिजे ज्या पद्धतीने ते आम्हाला हेल्प करतात, आणि प्राण्यांकडनं पण आम्हाला त्याच पद्धतीने ग्रॅटिट्यूड भेटतो. फक्त मास कम्युनिकेशन करण्यासाठी फक्त त्या लोकांना आपण जेवणच देणं गरजेचं नाही, तर आपण त्यांच्याबरोबर इमोशनली पण अटॅच राहू शकतो. हे या गोष्टीतून मला समजत होतं. द रिलेशनशिप हम्स इनटू ॲक्शन, हम्स इनटू ॲक्शन मीन्स बिकम ॲक्टिव्ह. ही जी रिलेशनशिप आहे, हे जे संबंध आहेत, हे असे संबंध तयार होतात की ज्या संबंधामुळं आपण कधीही प्राणीमात्राच्या बद्दल आपण निगेटिव्ह विचार करू शकत नाही. तर मदर लंगूर शोड मी दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल. आणि ह्या मदर लंगूरने मला मला दाखवलं फक्त हे अन्नच कम्युनिकेशनचं साधन नाही मॅन आणि ॲनिमलमध्ये, तर बट दॅट देअर वेअर अदर मीन्स ऑफ द इस्टॅब्लिशिंग ए बॉन्ड. आणखी काही गोष्टी आहेत जे संबंधाला पॅक करू शकतात, इस्टॅब्लिश करू शकतात बॉन्ड थ्रू द ट्रस्ट, एक दुसऱ्याच्या विश्वासाने. कम्पॅशन, म्युच्युअल अंडरस्टँडिंग. कम्पॅशन मीन्स एक दुसऱ्याबद्दल सिंपती दाखवणं,
काइंडनेस दाखवणं, दया दाखवणं, ट्रस्ट, दया दाखवणं आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणजे एक दुसऱ्याला समजून घेणं, या सर्व गोष्टी मॅन आणि ॲनिमलच्या कम्युनिकेशनमध्ये येतात. हे मला त्या मदर लंगूरने या ठिकाणी दाखवलं. 55 years have passed since that day. त्या दिवसाला आज 55 वर्षे पूर्ण झाले. 55 years have passed. 55 वर्षे पूर्ण झाले. आय एम नाव 70 years old. आता मी सध्याला 70 वर्षाचा आहे. बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर. आजही मला ती गोष्ट आठवत आहे. दॅट अनकाउंटर ऑफ ए स्पेशल काइंड. ते अशा प्रकारचं झालेलं अनकाउंटर. ठीक आहे. तपन मुखर्जी इज द नरेटर ऑफ दिस लेसन. आणि हा लेसन या ठिकाणी संपला आहे. या लेसनचे आपण क्वेश्चन आन्सर्स खूप डिटेलमध्ये पाहणार आहोत. आणि जमलंच तर याचं मला इंग्लिश टू इंग्लिश सांगण्याचा प्रयत्न करेल. परंतु नंबर ऑफ स्टुडंट्स आर टेलिंग मी की सर इफ यू tell into English to English, that is very difficulty for us to understand. So that's why I try my best to give the meaning of each and every word, and I hope you would like and you can watch the videos and enjoy your English language. Thank you.